स्वामी
दीपोत्सव आहे, नागदेवी आहेत, काय सांगाल? आज रांगोळी तर काढलीच आहे मी, पण नागदेवाबद्दल बोलायचं म्हणलं तर नागदिवे हा सण आपल्या भैरव मार्तंड खंडोबारायांच्या हे एक महादेवाचेच अवतार आहेत आणि त्या अवतारामध्ये त्यांचं एक नागाचं रूप आहे। नागाच्या रूपामध्ये आपण दिव्याची पूजा करतो या दिवशी, म्हणून आपण नागदिवे हा सण साजरा करतो। आणि भैरव मार्तंडाच्या मार्गशीर्ष प्रतिपदेपासून षष्टीपर्यंत हा सण साजरा केला जातो आणि ह्या 6 दिवसात भैरव मार्तंडांनी मल आणि मनी या 2 दैत्यांचा पराभव करून त्यांचा संहार करून षष्टीला त्याची समाप्ती होते आणि त्यासाठीच नागदिवे आपण साजरा करतो हा सण। आणि या नागदिव्याच्या प्रीत्यर्थ म्हणा भैरवांच्या सेवेसाठी मला इथं रांगोळीसाठी बोलवण्यात आलं। त्यात माझी ही सेवा घडली, ही सेवा मी कधीच विसरू शकत नाही। ही सेवा माझ्यासाठी खरंच अविस्मरणीय, जसं की खंडोबानीच मला इथं बोलवले अशी माझी तर मनाची तयारी पण झालेली आणि सगळ्यांनी एवढं कौतुक केलेलं, पूर्ण मला भरून आलेलं आणि जेवढं माझ्याप्रती देता येईल मला रांगोळीतून तेवढं मी देण्याचा प्रयत्न केला इथं आणि सगळ्यांनी माझं खूप कौतुक केलं आणि या सगळ्या नियोजन समितीचं माझ्याकडून सगळ्यांचे आभार मानते मी आणि धन्यवाद। माझं नाव रुपाली देसाई, मी आर्टिस्ट आहे रांगोळी। आज नागदेवीनिमित्त दीपोत्सवाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे, काय सांगाल? आजचा हा दीपोत्सव बघितल्यानंतर अतिशय मन भरून आलेलं आहे। खरं तर एळकोट एळकोट जय मल्हार हे मनाला अतिशय समाधान देणारं जे वाक्य आहे ते सतत आपल्याला गावंसं वाटतं। तसंच इथे आज आपण जेव्हा ह्या खंडोबा मंदिराच्या समोर उभे असताना आपण जे वातावरण इथं निर्माण झालेलं आहे ते वातावरण बघितल्यानंतर आज मार्गशीर्ष शुद्ध पंचमीचा जो दिवस आहे, जो की नागदिवाळी म्हणून सुद्धा आपण साजरी करतो, ती सगळी दिवाळी आपल्या डोळ्यासमोरून भरभरून वाहत आहे आणि आपण त्याचा आस्वाद घेत आहोत असं वाटतंय। सगळीकडे दिवे आणि जे फुलांचा आरास केलेली आहे त्यामुळे मंदिराची शोभा आणि जो भक्तिभाव वातावरण इथं निर्माण झालेलं आहे। तसेच मंदिराच्या परिसरामध्ये अतिशय सुंदर अशी रांगोळी रुपाली देसाई यांनी इथे म्हणजे खूप सुंदर रांगोळी रेखाटली आहे। त्यामध्ये जय मल्हार, बानू आणि म्हाळसा असं जे प्रतिकृती त्यांनी बनवली आहे ती अतिशय लोभनीय आहे, खूप सुंदर आहे। जसे की मल्हार मार्तंड यांनी दुष्ट प्रवृत्तीचा नाश करून सर्व समाजाला एक अतिशय सुंदर असं वातावरण, अतिशय सुंदर अशी पृथ्वी तलावर आपल्याला जगण्याचा अधिकार दिला, त्याबद्दल या लातूर नगरीमध्ये यांचं जे वास आहे आणि त्यांचं जो जागृत दैवत आपण मानतो त्यांना, ते आपल्याला सर्वांना अनुभव त्याचा येतो दरवर्षी। यावर्षीसुद्धा अतिशय सुंदर असं वातावरण या परिसरामध्ये निर्माण झालेलं आहे। लातूर नगरीतील सर्व भागातून सर्व भावक इथे येऊन आपल्या मल्हार मार्तंडाप्रती आपली भावना व्यक्त करतात। तर मलाही हा अनुभव इथे करायला भेटला, याबद्दल मी ट्रस्टीचे खूप आभार व्यक्त करते। शेवटी मी एकच म्हणेन, एळकोट एळकोट जय मल्हार।